तुम्ही जर आत्ता 7 लाखाचा ट्रॅक्टर घेतला तर तुम्हाला आत्ता 84,000 GST भरावं लागेल आणि जर 22 सप्टेंबरनंतर घेतला तर 35,000 GST. का बरं? तर GST कमी होतो आहे. आता यामध्ये कसं आहे, आधीच्या GST स्लॅबमध्ये 4 टप्पे होते, 5%, 12%, 18% आणि 28%. आणि याच्यामधल्या खूप साऱ्या शेतीच्या वस्तू या 12%मध्ये येत होत्या. आता GSTचे 3 टप्पे करण्यात आलेले, 5%, 18% आणि 40%. 40%बद्दल आपण नंतर बोलू, पण आता हे जे 12%मध्ये खूप साऱ्या शेतीच्या वस्तू होत्या त्या आता 5%मध्ये करण्यात आल्या आहे. जसं ट्रॅक्टरचे टायर, ट्रॅक्टरचे इक्विपमेंट, मळणी यंत्र, कापणी यंत्र, फवारणी पंप, जैविक कीटकनाशकं, ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादी. आणि हा GST स्लॅब 22 सप्टेंबरपासून सुरू होतो आहे. त्याच्यामुळे 22 सप्टेंबरनंतर या सगळ्या वस्तू 12%वरून 5%वर GSTला येणार आहे आणि त्या स्वस्त होऊन जाणार आहे. आता राहिला प्रश्न 40%चा. तर 40%मध्ये तंबाखू, गुटखा, पान मसाले, कॅफिन असलेल्या कोल्ड्रिंक, अल्कोहोल नसलेल्या कोल्ड्रिंक, त्याच्यानंतर 350 cc वरच्या 2 व्हीलर आणि लक्झरी आयटेम्स या सगळ्या आता. तर मग आता तुम्हाला काही घ्यायचं असेल तर हे बघून घ्या की 22 सप्टेंबरनंतर स्वस्त होत आहे की नाही शेतीच्या वस्तू आणि मग घ्या.